जे राज्य सरकारच्याकडनं महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधव भगिनींच्या पुढं आणि तसेच राज्यातल्या जनतेपुढं येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, त्याचाच या ठिकाणी उल्लेख आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी करणार आहे। सर्वप्रथम मला एक नम्रपणानं माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना विनंती करायची आहे की जेव्हा सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलनाची आणि उपोषणाची भूमिका घेतली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी अशी मागणी केली की विशेषतः मराठवाड्यामधल्या एक 8-9 जिल्ह्यांमध्ये आमच्या पूर्वजांच्याकडं जेव्हा निजाम स्टेट होतं तेव्हा कुणबीचे दाखले आम्हाला त्या ठिकाणी मिळाले होते आणि कुणबीच्या नोंदी आमच्या पूर्वजांच्या आहेत आणि त्यामुळं या मराठवाडा रिजनमधल्या मराठवाडा विभागातल्या 8-9 जिल्ह्यांमध्ये कुणबीचे दाखले हे शासनानं द्यावेत आणि त्याच्यासाठी जस्टिस निवृत्त हायकोर्ट जज जस्टिस शिंदे साहेबांची आपण या ठिकाणी समिती स्थापन केली। पहिला अहवाल समितीचा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर आला आणि काल माननीय मंत्रिमंडळाने तो अहवाल स्वीकारला देखील। याच्यामध्ये काय आपण सांगितलेलं आहे, जी पहिली मागणी माननीय जरांगे पाटील साहेबांची होती की आमच्याकडं पूर्वी कुणबींच्या दाखले आहेत, नोंदी आहेत, त्याप्रमाणे आम्हाला द्या। 11,500 आपण साधारणतः 1.25 कोटी डॉक्युमेंट्स समितीनं तपासले आणि त्यातनं 13,500 11,500 हा पहिल्या दिवशीचा आकडा होता। नंतर काल कॅबिनेटला जे अपडेट झालं त्याच्यामध्ये 13,500 या ठिकाणी अशा पद्धतीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांचे पुरावे आहेत, त्यांना अशा प्रकारे कुणबी दाखले, कुणबीमध्ये असणाऱ्यांची ओबीसी दाखले कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला। ही पहिली मागणी जी होती माननीय जरांगे पाटील साहेबांची, ती राज्य सरकारनं सकारात्मकपणे कायद्याच्याच चौकटीत बसवून या ठिकाणी आपण तो निर्णय घेतला। आता भूमिका कुठली पुढे आली माननीय जरांगे पाटील साहेबांची की आता महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या। ठीक आहे, आता ही मागणी त्यांची आली, याच्याबद्दल ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्यांनी सरकारसमोर मांडावं। पण आता मराठ्यांना जे आरक्षण आपण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 2019 साली दिलं त्याच्यामध्ये सगळ्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ होणार होता, पण ते आपण 1.5 वर्ष सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, 1.5 वर्ष आपण ते टिकवलं हायकोर्टमध्ये ते रिजेक्ट होऊ दिलं नाही। आपण आपली बाजू प्रखरशानं मांडली, प्रभावीपणे मांडली, म्हणजे सगळ्या पुराव्यांसह मांडली। पण दुर्दैवानं जेव्हा हे सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तेव्हा मी परत सांगेन, आजच्या पूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की माननीय सुप्रीम कोर्टासमोर ज्या गोष्टी यायला पाहिजे होत्या हे आरक्षण टिकण्यासाठी त्या आल्या नाही, तर त्याला जबाबदार कोण? त्या वादात आम्हाला आत्ता पडायचं नाही। आम्ही त्याच्यावर केव्हाही चर्चा करायला तयार आहोत, शासन म्हणून, मंत्रिमंडळ उपसमिती म्हणून आम्ही केव्हाही त्याच्यावर चर्चा करू, पण आज ती वेळ नाही। मग आज कुठली वेळ आहे तर हे मराठा आरक्षण सगळ्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या जर मिळायचं असेल तर ते 19चा जो निर्णय 2019चा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जो झाला होता त्याच्यावर मोहर शिक्कामोर्तब हे सुप्रीम कोर्टाच्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये शिक्कामोर्तब झालं पाहिजे। मग त्याच्यासाठी आपण 3 रिटायर्ड हायकोर्ट जज लोकांचं एक आम्हाला मार्गदर्शन करणारं ॲडवायझरी बोर्ड नियुक्त केलं। जस्टिस दिलीप भोसले साहेब आहेत, जस्टिस गायकवाड साहेब आहेत आणि जस्टिस संदीप शिंदे साहेब आहेत आणि या तिन्ही रिटायर्ड हायकोर्ट जजना आपण विनंती केलेली आहे की आमचं क्युरेटिव्ह पिटिशन, ज्याच्यासाठी आता माननीय सुप्रीम कोर्टाने आपण क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करताना म्हटलेलं आहे की आम्ही हे ऐकून घेऊ, म्हणजे दाखल करतानाच ते फेटाळलं गेलं असतं म्हणजे रुटीन बाबतीत, पण आपली बाजू आपण दाखल करताना जे त्याच्यामध्ये कंटेंट्स आहेत आपले ते कदाचित अवलोकन केल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टात असं मत पडलं की आम्ही हे ऐकून घेऊ। मग ऐकून घेताना ते भक्कमपणानं मांडलं पाहिजे आणि मंत्रिमंडळ उपसमिती असेल, सरकारी अधिकारी असतील, त्याच्यापेक्षा रिटायर्ड हायकोर्ट जज हे ते कशा पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग असलं पाहिजे, कुठले मुद्दे हायलाईट झाले पाहिजेत जे आपल्याला पहिल्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये आलेले आहेत, या सगळ्यावरती 24/7 आपण काम करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या दिवशी 3 तासापेक्षा जास्त मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा केली। असं असताना आज माननीय जरांगे पाटील साहेबांची काय भूमिका आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या। क्षणभर धरा, माननीय जरांगे पाटील साहेब म्हणतायत तुम्ही अधिवेशन बोलवा। अधिवेशनामध्ये आपण कायदा ऑलरेडी राज्य सरकारनं केलाय ना मराठा आरक्षणाचा,
एका विषयावरती एकदा कायदा केल्यानंतर परत अधिवेशन बोलवायचं तोच कायदा करायचा. आता याच्यामध्ये जर जो कायदा आपण केलाय, ज्याला सुप्रीम कोर्टनं स्थगित केलेला आहे, ती स्थगिती उठवणं हा एकमेव पर्याय किंवा एक महत्त्वाचा पर्याय आपल्याला समोर दिसतोय. या सगळ्या गोष्टीवरती महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधव भगिनींनी थोडंसं गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे. आपण बघताय आमदार महोदयांची काही ठिकाणी घरं जाळली. काल एक आमचे सहकारी विधिमंडळातले आमदार त्यांच्या माननीय सौभाग्यवती माध्यमांसमोर सांगत होते की त्यांची मुलं कशी भेदरलेल्या अवस्थेत घरामध्ये बसली होती. आता आमदार सुद्धा आम्ही जनतेचेच प्रतिनिधी आहोत. आम्ही लोकांचं 3-3, 4-4 लाख सर्व धर्मीय सर्व जातीच्या लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. आम्ही काय आरक्षण द्यायचं नाही असं कधी एकही आमदार म्हटलाय का? सर्व आमदारांचं मत आहे की कायद्याच्या चौकटीत बसणारं, नियमात टिकणारं आणि लाईफ लॉंग तो हयात त्याच्यावरती आता शिक्कामोर्तब झाला पाहिजे असं कॉन्क्रीट आरक्षण हे आपल्याला द्यायचं. त्याच मताचे माननीय शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून त्यासाठी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवलेली आहे. माननीय पवार साहेबांना बोलवले, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना बोलवले, काँग्रेसचे नेते माननीय अशोक चव्हाण साहेब असतील, माननीय बाळासाहेब थोरात साहेब असतील त्यांना बोलवले, आंबेडकर साहेबांना बोलवले, सर्व आठवले साहेबांना, सर्व लोकांना, प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये याच्यावरती सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र विचार विनिमय केला पाहिजे. एकत्र याच्यावरती काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलाय. आज सकाळी 10:30 वाजता ती बैठक होती आहे. त्या बैठकीमध्ये सगळ्यांशी चर्चा केली जाईल. सरकारची आडमुठी भूमिका बिलकुल नाही. सरकार सर्व घटकातल्या, सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्मातल्या, सर्व पक्षाच्या सगळ्या लोकांचे विचार ऐकून घेईल आणि जे काय सर्वानुमते आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठरेल त्याप्रमाणे पुढे कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक पावलं ही तात्काळ सरकारकडून उचलली जातील. राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे, जाळपोळ, दगडफेक अशा पद्धतीनं सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, सामान्य नागरिक भरडला जाणार नाही. याच्यासाठी राज्य सरकारला सामंजस्यानं ही परिस्थिती हाताळण्यासाठी, शांतता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधव भगिनींनी, सर्व जनतेने सहकार्य करावं एवढी विनंती आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला करतो.